तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या हिंदुस्थानच्या राष्ट्रगीताला आनंदमठ या चित्रपटात भारतरत्न गायिका लता मंगेशकर आणि गायक हेमंत कुमार यांनी स्वरबद्ध केलंय। पाहुयात त्याची एक झलक। आगे बढ़ो। वंदे मातरम, 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 सलाम सलाम मलय जगतनाम कैसे है मलाम मातरम वंदे सलाम सलाम मलय जगतनाम कैसे है मलाम मातरम वंदे वंदे मातरम, 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 वंदे मातरम। वंदे मातरम, 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 वंदे मातरम। एक हा आविष्कार वंदे मातरम नावाचा त्या ठिकाणी तयार झाला। खरं म्हणजे त्यांनी 1870 मध्ये लिखाण सुरू केलं होतं, पण हे जे काही पूर्ण त्यांनी केलं ते साधारणपणे 1875 ते 76 दरम्यान आणि आजच्याच दिवशी त्यांनी हे कार्य पूर्ण केलं होतं। आणि आनंदमठ ज्याची आता एक मराठी प्रत देखील आम्हाला भेट म्हणून दिलेली आहे, या आनंदमठचं लिखाण करताना त्याच्यामध्ये संकल्पनाच त्यांनी ही मांडली होती की कशा प्रकारे एक योगी हा इंग्रजांच्या हुकुमतीमुळे जी काही जुलूम चाललेले आहेत त्या जुलमांच्या विरुद्ध बंड पुकारतो आणि समाजामध्ये प्रेरणा निर्माण करून त्या ठिकाणी या जुलमी राजवटीच्या विरुद्ध लोकांना उभा करतो। अशा प्रकारचा हा संपूर्ण
त्या ठिकाणी साहित्याचा आविष्कार त्यांनी तयार केला. आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ ठाकूरांनी वंदे मातरम गायलं आणि ते गायल्यानंतर ते वंदे मातरम हळूहळू इतक्या मोठ्या प्रमाणात गाणं सुरू झालं. केवळ तेवढंच नाही तर वंदे मातरम हे घोषवाक्य तयार झालं आणि त्या काळामध्ये अनेक स्वातंत्र्य सेनानी हे पेपर काढत होते, न्यूजपेपर काढत होते, वर्तमानपत्र काढत होते. त्या सगळ्यांनी आपल्या वर्तमानपत्रावर वरती वंदे मातरम लिहिणं सुरू केलं